खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील श्रीकांत मधुकर सातव हे BSF मध्ये पश्चिम बंगाल येथे कार्यरत होते। देशसेवेत असताना श्रीकांत सातव हे 30 मे 2022 रोजी रात्री शहीद झाले। त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी पिंपळगाव राजा येथे आणण्यात आले। त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी खामगावचे लोकप्रतिनिधी म्हणून ॲडव्होकेट फुंडकरही या कार्यक्रमात सहभागी झाले। वैयक्तिक तसेच खामगाव मतदारसंघाकडून त्यांनी सुद्धा शहीद श्रीकांत सातव यांच्या पार्थिवचे दर्शन करून मानवंदना दिली। तसेच पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले। यावेळी श्रीकांत सातवचे परिवाराचेही ॲडव्होकेट फुंडकर यांनी सांत्वन केले। शहीद श्रीकांत सातव यांच्या दर्शनासाठी अनेक शासकीय अधिकारी, मान्यवर आणि देशप्रेमी हजारोच्या संख्येत उपस्थित होते। पिंपळगाव राजाचे वीर सुपुत्र श्रीकांतदादा सातव हे 1-2 दिवसापूर्वी अचानक या देशाची सेवा करताना आपल्यातून निघून गेले। या देशाची गेले 19 वर्ष झाले अविरतपणे सेवा करतात आणि स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी या देशाची सेवा केली आणि देशाच्या चारही सीमांचं संरक्षण करण्याचं भाग्य त्यांना प्राप्त झालं। आज ते अचानक आपल्यातून निघून गेले। खऱ्या अर्थानं हा नुसतं त्यांच्या परिवारावरच नाही तर या पूर्ण परिसरावर हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। पण नुसतं इथे येऊन दुःखद संवेदना प्रकट करण्यापेक्षा मी सगळ्यांना विनंती करेल, सर्व तरुण बांधवांना विनंती करेल की आज त्यांच्यासारखं देशसेवेची प्रेरणा जर इथून प्रत्येकजण घेऊन गेला हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल। आज या त्यांच्या निरोप द्यायच्या प्रसंगी मी ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास ईश्वर चिर शांती देव, त्यांच्या परिवाराला, आप्तेष्टांना, सगळ्यांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देव हीच त्यांना विनंती करतो ईश्वरचरणी व फुंडकर परिवारातर्फे भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्ह्यातर्फे मी त्यांना श्रद्धांजली देतो। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।